नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याच अनुषंगानं घेतलेल्या या निर्णयावर नजर टाकणार आहोत आजच्या या भागात. चला तर मग पाहूयात समृद्ध महाराष्ट्र. एआयच्या विश्वामध्ये महाराष्ट्राचं महत्वाकांक्षी पाऊल आता उचलण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 जारी करण्यात आलेलं आहे. राज्यामध्ये 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक सुद्धा केली जाणार आहे. त्यातून 1.5 लाख रोजगार संधीची सुद्धा निर्मिती होणार आहे. राज्यभरामध्ये एआयच्या संधीचं संतुलन साधण्यासाठी 6 एआय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. राज्यामध्ये भविष्यात 5 एआय इनोव्हेशन सिटीजची सुद्धा स्थापना करण्यात येणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतीक्षित आणि महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण 1 मे 2026 रोजी संपन्न झालं. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं. या लोकार्पण सोहळ्याला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची सुद्धा हजेरी होती. या उद्घाटनाला मान्यवरांनी मिसिंग लिंकची छोटीशी सफर सुद्धा केली. सह्याद्री कड्यातील मिसिंग लिंक जोडणारा हा गेम चेंजर प्रकल्प महाराष्ट्र दिनी वाहतुकीसाठी खुला झालाय. या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचं अंतर सुद्धा कमी होणार आहे. या प्रकल्पातील बोगद्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. तब्बल 23.5 मीटर रुंदीच्या या बोगद्याला जगातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्याचा मान मिळालेला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा या बोगद्याची नोंद झाली आहे. मिसिंग लिंकवरील 2 बोगद्यांपैकी सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी ही 8.84 किलोमीटर इतकी आहे, तर दुसरा बोगदा हा 1.68 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे. या बोगद्यामध्ये दोन्ही बाजूंच्या प्रवासासाठी प्रत्येकी 4 मुख्य मार्गिका तसंच एक सर्व्हिस लेन अशा एकूण 5 मार्गिका उभारण्यात आलेल्या आहेत. या बोगद्यांमध्ये सेन्सर, सीसीटीव्ही कॅमेरेज आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणा सुद्धा बसवण्यात आलेली आहे. एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला आणि नुकतंच मागच्या भागामध्ये आम्ही जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या टनेलला वायडेस्ट अंडरग्राउंड टनेलचा दर्जा दिलेला आहे. जागतिक रेकॉर्ड हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. याचा फायदा वेळ वाचणार आहे, इंधन वाचणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे, अपघात कमी होणार आहेत आणि हे सगळं जे आहे आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी आपण जे काही लोकांना याचा फायदा होणार आहे, लोक या रस्त्याने येतील, त्यामुळे घाट सेक्शन जो आहे पूर्ण अवॉइड होईल. आदरणीय अजितदादांनी जे तेव्हा होते तेव्हा अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. प्रकल्पाचं काम सुरू झाल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाच्या कामाचा आढावा ते नेहमीच घेत असायचे. या संदर्भामध्ये वेळोवेळी संबंधितांना आवश्यक त्या सूचना सुद्धा ते करायचे. सह्याद्री अतिथीगृह इथं अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांचा तसेच जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये मार्टी संस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देत चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरामध्ये अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवारांनी दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त 25 एप्रिल 2026 ला महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर आणि चौंडी येथून भव्य गोदा ते नर्मदा जलयात्रेचा प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2 वेगवेगळ्या ठिकाणांहून ही यात्रा जलसंवर्धनाचा संदेश देत राज्यातील 30 नद्यांचे जलकलश घेऊन मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 29 एप्रिल रोजी पूर्ण झाली. तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा या जलयात्रेचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं भव्य शुभारंभ झाला आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनानं घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं. माननीय विखे पाटील साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या नद्या एकमेकांशी जोडून या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प हा आपल्या सरकारने घेतलेला आहे.
सह्याद्री अतिथीगृह इथं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या चॅटबॉट लोकार्पण आणि सामंजस्य करार पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा करार पार पडला. राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा हा महाचतुर एआय चॅटबॉट हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम तसंच मैलाचा दगड ठरणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता तसंच नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशातील राज्य शासनानं तयार केलेल्या अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचं शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना केलं. बार्शी इथल्या श्री भगवंत मंदिर इथं श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त आयोजित महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर बार्शी शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घराच्या चावीचं वितरण करण्यात आलं. बार्शी शहर भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूला समर्पित आणि 12व्या शतकातील या हेमाडपंथी शैलीतील मंदिराचा विकास आराखडा प्रशासनाकडे सादर केलेला आहे. हा आराखडा राज्य शिखर समितीकडे आल्यानंतर यामध्ये प्रस्तावित असलेल्या कामांना निधीप्रमाणे शासनाकडून मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. दरम्यान समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागामध्ये एवढंच. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयाबाबतच्या नवनवीन बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या खास कार्यक्रमात. तुर्तास एवढंच.